श्रीरामपूर शहरामध्ये आकाश दुबैया याच्या हत्येच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट देत माहिती घेतली आहे। साधारण 1 महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथील तरुण व्यावसायिक आकाश शेखर दुबैया याचा हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून खून करण्यात आला होता। घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं। दरम्यान श्रीरामपूर शहरातील व्यावसायिकांनी सर्व आस्थापना जवळजवळ 4 दिवस बंद ठेवून सदर घटनेचा निषेध देखील नोंदवला होता। जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील दुबैया कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन कारवाईचे संकेत दिले होते। श्रीरामपूर शहरातून सर्व धर्मीय नागरिक, व्यावसायिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीनं निषेध रॅलीचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सदर खुनामागे बेग टोळीचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले। त्या अनुषंगानं बेग टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि सदर घटनेतील मास्टरमाइंड यांना लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी दुबैया कुटुंबासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली होती। पोलीस प्रशासनाच्या वतीनं उपस्थितांना कारवाईबाबत आश्वासित करण्यात आलं होतं, परंतु 1 महिना उलटून देखील अपेक्षित कारवाया न झाल्यानं दुबैया कुटुंबियांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत महात्मा गांधी पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। सदर प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी आणि सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। सदर आंदोलनाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दखल घेऊन उपोषणकर्त्यांना कारवाईचे संकेत दिले आहेत। घटना होती, 1 महिना होता ना, कारवाई सुरू आहे। बऱ्याच वेळा कधी कारवाई डिस्क्लोज करणं सुद्धा उघड करणं येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्याची गोपनीयता पाळली गेलेली आहे। माझी अपेक्षा एवढीच आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतोय। फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे। मुख्यमंत्री मोदी सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहे, फरार आहे किंवा जे आज अटक केलेले आहे त्याचासुद्धा आरोप आहे की त्यांना जेलमध्ये व्यापी ट्रीटमेंट मिळते, त्यांचं बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित। आता आलेली तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहीत नाही, अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही किंवा कारवाई होत नाही। स्वतः त्याच्यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांशी बोलेल की अजून प्रशासन काय कारवाई पण करणार आहेत। उद्या मी जिल्हा आपल्या अडीचशे कलेक्टर, अडीचशे SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली। एकंदरीत आपण बघितलं तर जसं नगरमध्ये असेल, राहत्यामध्ये, शिर्डीमध्ये जे आहेत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची घरं जी अतिक्रमणे तोडल्या गेली आहे, जमीनदोस्त करण्यात अशा पद्धतीचं जे आहे तर या ठिकाणी होईल का श्रीरामपूर? आणि आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर पब्लिक ऑपरेशन जिल्ह्यात करायचे, त्यामुळे शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा आमच्या काळातलं सगळ्यात मोठं आमच्यासमोर संकट आहे। आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं एक रॅकेट चालतं अशी तक्रार आलेली आहे। आता त्याचे CDR चोरीला गेले, आता इथं बघा की गंभीर बाब आहे। म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे। दुसऱ्याही संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही झाली दिसेल। शेखर दादा दुबैया इथे गांधी पुतळ्याजवळ उपोषणासाठी बसलेले आहेत, तर ते एकदम योग्य कारणासाठी बसलेले आहेत। जे त्यांची मागणी आहे ती आम्हा सर्वांची, श्रीरामपूरकरांचीच मागणी आहे। वाढती गुन्हेगारी, जे श्रीरामपूरमध्ये भयभीत असं चित्र वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावरती शासनाने किंवा पोलीस प्रशासनाने आणि लोकांनी पण मिळून सगळ्यांनी हे कसं थांबवता येईल याच्यावरती मार्ग काढून या कुटुंबियाला, म्हणजे आकाश हा माझ्या घरातला मुलगा होता, माझ्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, त्याला न्याय त्यांना मिळालाच पाहिजे अशी मी पण सरकारकडे मागणी करते, प्रशासनाकडे मागणी करते, अख्ख्या शहराकडे मागणी करते की आरोपींपर्यंत जाऊ
सर्वांची मागणी होती. यामध्ये जे काही झालं आहे त्याच्यामध्ये ह्या टोळीचा सर्व सहभाग आहे. या टोळीवरती मोक्का दाखल करा अशी सगळ्यांची मागणी होती. परंतु आज 1 महिना 11 तारखेला होऊन आज 15 ऑगस्ट आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे. परंतु एका निष्पाप जीवाचा जीव जाऊन या टोळीला जर काहीच होत नसेल तर आपण नक्की स्वातंत्र्यात आहोत का याची विचार करण्याची आता ही वेळ आलेली आहे. आज त्यांच्या कुटुंबियांनी आजपासून बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे. त्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. श्रीरामपूरकर म्हणून आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. माझी विनंती असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री मॅडमला तिघांनाही की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा. लागू कलम आहे त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला होता. यामध्ये आत्तापर्यंत जो तपास झाला त्यात 24 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यामध्ये 8 डॉक्टर्स आहेत, 1 बनावट डॉक्टर आहे, एजंट 4 आहेत, त्याशिवाय मेडिकल विक्रेता 1 आहे. जे काही बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन्स यामध्ये वापरलेत त्या मशीनचा पुरवठा करणारा एक मोठा मेडिकल साहित्याचा पुरवठादार 1 आहे. आणि ज्या महिलांचं लिंगनिदान चाचण्यांमध्ये ज्या महिला मिळून आल्या, स्पॉटवर ज्या महिला मिळून आल्या अशा महिलांचे कुटुंबीय असे एकंदरीत ते 7 लोक आहेत. असे एकंदरीत 24 आरोपी यामध्ये आपण अटक केलेले आहेत. त्यामध्ये 8 डॉक्टर्स ही एक मोठी संख्या आरोपीची यामध्ये झाली आणि सोनोग्राफी मशीन्स जे आहेत ते 6 सोनोग्राफी मशीन यामध्ये जप्त झालेले आहेत. साधारणपणे एक टोटल जो काही मुद्देमाल यामध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे तो 75 लाखाच्या पुढचा मुद्देमाल आपण त्या गुन्ह्यात जप्त झालेला आहे. आपल्याला याबाबत जर सांगायला जनजागृतीच्या दृष्टीने यावरून की सर्वच जे काही सोनोग्राफी मशीन्स होती ही मशीन 2-3 कंपन्यांची आहेत. त्यामध्ये जे लिंगनिदान चाचण्या केल्या जात होत्या त्यामध्ये एक व्यक्ती तर डॉक्टरसुद्धा नाही, अवघं 12वी शिक्षण असणारा व्यक्ती आहे आणि तो पोर्टेबल मशीन मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या आधारे तो लिंगनिदान चाचण्या करत होता असे निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये त्या चाचण्या करणारं एक रॅकेट आणि चाचणी केल्यानंतर जर मुलीचा गर्भ असेल तर तो वेरेटिंग ज्याला आपण म्हणतो ते करून किंवा ते गर्भपात करणारं काही डॉक्टर्स अशा पद्धतीनं आपण अटक केलेली आहे. आणि अजूनही या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये आणखी काही डॉक्टर्स आपल्याला अटक करणं बाकी आहेत आणि याशिवाय खूप मोठ्या संख्येनं गर्भलिंग निदान चाचण्या झालेल्या आहेत. त्या आरोपींच्या मोबाईल्समध्ये त्या महिलांचे काही नंबर्स आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहेत. संभाजीनगर असेल, बीड असेल, नाशिक आहे, पुणे आहे किंवा अहिल्यानगर जिल्हा आपला असेल. या जिल्ह्यांमधील जे नंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांचे जबाब आपण नोंदवत आहोत आणि त्यामध्ये जर या चाचण्या केल्यानंतर जर गर्भपात केल्यानंतर असेल तर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपण आरोपी करणार आहोत आणि या ठिकाणी हे गर्भपात केलेले असतील संबंधित डॉक्टरांना सुद्धा यामध्ये आपण आरोपी करणार आहोत. आज या ठिकाणी माझा मुलगा आकाश याची 1 महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली, खून झाला. त्या आरोपी तर जेरबंद आहेत, पण यामाग जे काही टोळ्या सक्रिय आहेत, जे काही गुंडगिरी आहे यांना पण आळा बसला पाहिजे व आमची जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेतली पाहिजे. फास्ट ट्रॅकवर घेऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सर्व कुटुंबीय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. जे काही गुन्हेगार आहे त्यांच्या ज्या टोळ्या आहेत अजूनही सरकी आहे श्रीरामपूरमध्ये. घटना रोज अजून पुढे पुढे घटना चालूच आहेत. त्याला अजून पूर्णपणे आळा बसलेला नाहीये. प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटने जे काही गुंड असतील श्रीरामपुरातले छोटे मोठे हे सगळ्यांवर आळा बसवायला पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे. ह्याच्या मागे जे काही गुंड आहेत त्यांच्यावर पण मोकाची कारवाई झाली पाहिजे. त्या तडीपाराची ऑर्डर झाल्या पाहिजे. एवढीच अपेक्षा आम्हाला आहे. श्रीरामपूर भयमुक्त झालं पाहिजे. यस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर.